वसगडे येथील तब्बल 1100 दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर स्थगित। संग्रामसिंह देशमुख यांची मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची। वसगडे तालुका पोलीस येथील रेल्वे प्रशासनामुळे 195 गुंठे जमिनीचा प्रश्न व समस्या निर्माण झाली होती, परंतु महसूल विभागाने केलेल्या मोजणीनुसार फक्त 55 गुंठे जमिनीचा मोबदला व त्याचे व्याज रेल्वे प्रशासन देण्यास तयार होते। त्यामुळे वसगडेतील रेल्वेबाधित शेतकऱ्यांनी मागील 38 महिन्यांपासून म्हणजेच तब्बल 1100 दिवसांपासून जलसमाधी आंदोलन, रेल्वे रोको आंदोलन यासह वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने सुरूच होती। या आंदोलनामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना यश मिळाले होते, परंतु 14 जुलै 2025 पासून शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते। आम्हा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी घेतला होता। याची दखल घेत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट दिली। यावेळी ॲडिशनल डिव्हिजनल पुणेचे रेल्वे मॅनेजर पद्मसिंह जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, DYC दीपक कुमार, तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार दीप्ती रिठ्ठे यांच्यासह सर्कल तलाठी भिलवडीचे PI पालवे उपोषणस्थळी उपस्थित होते। 195 गुंठे जमिनीचा मोबदला व शासकीय नियमानुसार होणारे व्याज तसेच शेतकऱ्यांच्यावर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे रेल्वे प्रशासनाने लेखी दिल्यानंतर तब्बल 38 महिन्यांपासून सुरू असलेले हे उपोषण संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते सरबत व पेढे देऊन स्थगित करण्यात आले। यावेळी उपोषणकर्ते कुलदीप पाटील, सुनील पाटील, गजानन केरपाले, आनंद हजारे, रजत पाटील यांनी संग्राम देशमुख यांच्या हस्ते सरबत व पेढे घेऊन उपोषण स्थगित करत असल्याची माहिती दिली। यावेळी अमोल पाटील, निलेश चव्हाण, अनिल पाटील, श्रीनिक पाटील, जवाहर पाटील, नारायण खटावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।